जेव्हा हा मी नाश्ता बनवला ना, माझ्या मुलांना एवढा आवडला ना, तर आता माझी मुले मला आठवड्यातून 4 ते 5 वेळा हेच बनवायला लावतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपा, कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता. ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या डब्यासाठी उत्तम आहे. या नाश्त्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये खूप असा टेस्टी बनवून तयार होतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. हा नाश्ता एवढा टेस्टी बनवून तयार होतो ना, की रोज तुम्हाला हाच नाश्ता बनवायला सांगतील. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वप्रथम मी 2 बटाटे घेतलेले आहेत. ते कच्चेच बटाटे घ्यायचे आहेत. आणि आता एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला हा कच्चा बटाटा किसून घ्यायचा आहे. बारीक जी किसणी असते आपल्या आलं किसायची, त्याने एक बटाटा किसून घ्यायचा. तर अशा पद्धतीने मी इथं पाण्यामध्ये बटाटा किसून घेतलेला आहे. पाण्यामध्ये बटाटा किसून घेतल्यामुळे तो काळा पडत नाही. आता 2 कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे. आता हे कांदे मी त्याची साल काढून धुवून घेतलेले आहेत, कारण कांद्याला बुरशी लागलेली असते, त्याच्यामुळे कांदा धुवून घेतला. आता एकदम पातळ असा लांब कांदा कापून घ्यायचा आहे. कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते या नाश्त्याला, त्याच्यामुळे कांदा भरपूर असा वापरा. आता इथे कांदा छान कापून झालेला आहे. आता माझ्याकडे एक सिमला मिरची होती, ती पण मी अशी पातळ उभी कापून घेणार आहे. तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. सिमला मिरची पण आपल्याला अशी उभीच पातळ कट करून घ्यायची आहे. आता ही सिमला मिरची थोडीशी लांब आहे, त्याच्यामुळे मी याचे 2 तुकडे करत आहे, म्हणजे ते नाश्त्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होईल. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सिमला मिरची कट करून घ्यायची आहे. जास्त लांब असेल तर तिचे 2 तुकडे करून घ्यायचे. आता इथे आवश्यकतेप्रमाणे आपल्याला हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे. तुम्ही हिरवी मिरची किती खाता त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. आणि हिरवी मिरची पण एकदम बारीक अशी कट करून घ्यायची. आणि लहान मुले खात असतील तर तुम्ही हिरवी मिरची कुटून घेतली तरी चालेल. तर इथे तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता हिरवी मिरची पण अशी छान कट करून झालेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि ती पण आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायची आहे. तर कट करायच्या आधी मी कोथिंबीर छान अशी धुवून घेतलेली आहे. हे पहा, आता आपली कोथिंबीर पण कट करून झालेली आहे. एकदम बारीक अशी कट केलेली आहे कोथिंबीर. आणि इथे माझ्याकडे 2 गाजर आहेत. हे पण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्याला पुसून घेतले आहे. आणि आता हे आपण बारीक असं किसून घेऊ. आल्याच्याच किसणीनं हे पण गाजर किसून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित असं किसलं जातं ते एकदम छोटं छोटं असं. आणि आता आपला जो बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवलेला होता तो हाताच्या सहाय्याने त्याच्यातलं सर्व पाणी असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे. पाणी त्याच्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही. असं छान दाबून दाबून ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाट्यातलं पाणी काढून घ्यायचे. आता एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण बटाट्याचा किस पाण्यातून काढलेला होता तो टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये किसलेले गाजर टाकून घ्यायचे आहे. भाज्या तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये अजून वापरू शकता. आता जो कांदा कट केलेला होता तो टाकून घ्यायचा. बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची. हिरवी मिरची पण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि जी शिमला मिरची कट केलेली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. असे तर मुले शिमला मिरची खायला नको म्हणतात, त्याच्यामुळे इथे तुम्ही अशी वापरून त्यांना खायला देऊ शकता. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे. थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण बेसिक मसाले घालून घेऊया. तर थोडीशी हळद टाकायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा. जास्त मसाल्याचा वापर होत नाही, त्याच्यामुळे हा एकदम हेल्दी बनवून तयार होतो. आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतला आहे. अर्धा चमचा धना पावडर पण टाकायची आहे. आणि इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकत आहे, त्याच्यामुळे नाश्त्याला खूप छान असा कलर येतो. आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पहिल्यांदा आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स होतील. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता. याला पाणी पण सुटलेलं आहे कांद्याला, आणि मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलेलं आहे, म्हणून याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता याच्यामध्ये जेवढे मावेल तेवढे आपल्याला तांदळाचे पीठ टाकायचे आहे. तर इथे मी पहिल्यांदा 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, पण त्याच्यातला अर्धा वाटी टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे.
हे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे दुसरेही पिठे वापरू शकता, ज्वारीचे, गव्हाचे किंवा बाजरीचे पीठ टाकू शकता, पण इथे मी फक्त तांदळाचे पीठ टाकणार आहे. आता जे अर्धी वाटी राहिलेले होते ते पण आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तांदळाच्या पिठामुळे इतका कुरकुरीत हा नाश्ता बनवून तयार होतो ना आणि इतका छान लागतो ना की तुम्ही रोज रोज हाच नाश्ता बनवून खाल अशी खात्री आहे मला, आणि मुलांना तर खूपच आवडणार आहे. आता हे थोडंसं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता राहिलेले तांदळाचे पीठ पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे छान असं आपलं मिक्स झालेलं आहे. तर आता काय करायचं, याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे. याच्यामुळे छान आपला नाश्ता बनवून तयार होतो. जास्त बेसन पिठाचा वापर करायचा नाही, फक्त 2 चमचेच टाकून घ्यायचे आहे. आणि आता हे बेसन टाकल्यावर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. छान असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता. आता आपण याचा नाश्ता बनवायला घेऊ. तर आता हातावरती तेल घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचे. आता हा नाश्ता बनवताना तुम्हाला कोणत्या आकाराचा बनवायचा आहे त्याच्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावरती असा ठेवून गोल गोल असा तो दाबून घ्यायचा. तुम्ही हे कटलेटप्रमाणेही बनवू शकता किंवा आपली पुरीच्या साईजचा एवढा पण आपण हा नाश्ता बनवू शकतो. तरी पहा मी पुरी आकारा एवढा हा नाश्ता बनवून घेतला आहे आणि छान हा नाश्ता आपला बनवलेला आहे तो एका ताटामध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने राहिलेला सर्व नाश्ता बनवून घेऊया. तर इथे मी आधी 4 नाश्त्या बनवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, पॅन गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो आणि एकदम कुरकुरीत असा बनतो. आता तेल लावून झालेला आहे, आपला पॅन पण छान असा गरम झालेला आहे. त्याच्यावरती जो आपण नाश्ता बनवून घेतलेला होता तो एक एक ठेवून द्यायचा. ठेवल्यानंतर पण आपल्याला थोडासा असा त्याला हाताने आकार द्यायचा आहे, म्हणजे तो छान असा बनतो. तर इथे मी बनवलेला 2-3 नाश्ते याच्यावरती ठेवून घेतलेले आहेत. त्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक 5 मिनटं वाफ काढून घेऊया. 5 मिनटं झालेले आहेत, बघू शकता. एकदम छान असा आपला नाश्ता बनलेला आहे, वरतून आपला सुकलेला आहे. तर याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे सर्व नाश्त्यावरती आणि तो पलटी करून घ्यायचा. हे पहा किती छान असा कुरकुरीत एका साईडनं आपला हा नाश्ता बनलेला आहे आणि दिसायला पण एकदम सुंदर अप्रतिम दिसतो आणि खायला तेवढाच टेस्टी पण लागतो. तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि परत 5 मिनटं याची वाफ काढून घेऊया. तरी ते 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. तर हे पहा किती छान असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. एकदम अप्रतिम असा त्याला कलर पण आलेला आहे. आता तो आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि आता हा दोन्ही साईडने व्यवस्थित तयार झालेला आहे. तो आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान भारी येते. आता याच पद्धतीनं आपल्याला राहिलेला नाश्ता पण तयार करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा थोडं तेल टाकून त्याच्यावरती ठेवून द्यायचे आणि झाकण ठेवून परत 5 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आणि पलटी करून घ्यायचे. हे पहा आपला दुसरा पण नाश्ता एकदम छान असा बनवून तयार होत आहे. एकदम सुंदर कलर आलेला आहे आणि एक ना एक नाश्ता आपला कुरकुरीत बनणार आहे. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आता याच पद्धतीने मी सर्व नाश्ता बनवून तयार केलेला आहे आणि तो आपण काढून घेतलेला आहे. तर तुम्ही हा नाश्ता सॉस, चटणी कशासोबतही खाऊ शकता. एकदम टेस्टी बनवून तयार होतो. तर माझ्या सांगण्यावरून तुम्ही एकदा हा नाश्ता नक्की बनवून घरच्यांना खाऊ घाला आणि कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप छान टेस्टी बनवून तयार होतो. त्याच्यामुळे एकदा नक्की बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.